नमस्कार, मी ॲडव्होकेट भारती काळे आणि आपला आजचा विषय आहे पेपर क्रमांक 1 भारतीय दंड संहिता 1860 इंडियन पिनल कोड 1860 आणि IPC मधलं जे प्रकरण 16 आहे मानवी शरीर आणि जीविताविरुद्धचे अपराध. तर त्यातलं अतिशय महत्त्वाचं असणारं कलम की ज्यातले विक्टिम, ज्यातले पीडित हे कोण आहेत? लोकसेवक आहेत. तर वारंवार जेव्हा तुम्ही फील्डवर जाल तर कदाचित तुम्हाला, आता आपण हे जे कलम बघणार आहे तर त्या कलमामध्ये जी काही परिस्थिती दिली किंवा त्या कलमामध्ये जो काही अपराध नमूद केलेला आहे तर या परिस्थितीला तुम्हाला वारंवार सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे आणि म्हणून तुमच्यासाठी हे कलम काय आहे अतिशय महत्त्वाचं. तर मग आपण बघूया की प्रकरण 16 मधलं आता आपण कुठलं कलम बघणार आहोत. तर प्रकरण 16 मधलं आपण आज बघणार आहोत कलम 353 की लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी किंवा त्याला भीती घालण्यासाठी त्या लोकसेवकावर काय करणे? फौजदारी पात्र बलप्रयोग किंवा हमला करणे यासाठीची जी काही तरतूद केलेली आहे कलम 353 मध्ये आणि त्या अनुषंगाने कलम 186, कलम 332, कलम 333 तर या तीनही कलमांची सुद्धा आपण इथे चर्चा थोडक्यामध्ये करणार आहोत. तर आधी आपण बघूया की कलम 353 मध्ये नेमकं काय काय तरतूद केलेली आहे. मग आता कलम 353 जसं मी आताच तुम्हाला सांगितलं की काय आहे की एखादी व्यक्ती कोण आहे? लोकसेवक आहे आणि लोकसेवक म्हणून त्याला नेमून दिलेलं कर्तव्य तो काय करतोय? पार पाडतो. मग जो कोणी, आता लक्षात घ्या की कलम 353 मध्ये नमूद केलेला अपराध कोण करू शकतं? तर इथे काय म्हटलंय? हुएवर, जो कोणी. मग आता जो कोणी काय करेल की असं जी व्यक्ती लोकसेवक आहे आणि लोकसेवक म्हणून त्याला जे काही कर्तव्य नेमून दिलेले, लोकसेवक या नात्याने त्याला जे काही कर्तव्य पार पाडायचे आहे तर त्या लोकसेवकाला त्याने त्याचे कर्तव्य पार पाडू नये किंवा लोकसेवक या नात्याने त्याने आधी त्याचे जे कर्तव्य पार पाडले होते किंवा लोकसेवक म्हणून तो जे काही कर्तव्य पार पाडणार आहे तर या कारणासाठी त्याने आपलं कर्तव्य पार पाडू नये, ते कर्तव्य पार पाडण्यापासून त्याने परावृत्त व्हावं, प्रिव्हेंट व्हावं किंवा ते कर्तव्य पार पाडण्यासाठी पाडू नये याच्यासाठी त्याला काय करावी? त्याच्या मनामध्ये भीती निर्माण करावी. या कारणासाठी काय करेल? जर का लोकसेवकाच्या विरुद्ध फौजदारी पात्र बलप्रयोग करेल किंवा हमला करेल तर त्या व्यक्तीच्या विरुद्ध आपण कलम 353 अन्वये काय करू शकतो? गुन्हा दाखल करू शकतो. मग आता कलम 353च्या अनुषंगाने काही गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. तर हे 353 हे जे कलम आहे तर हे कलम तीनही काळांना म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ असं तीनही काळांना लागू आहे. दुसरा महत्त्वाचा लक्षात घेण्याचा मुद्दा आहे की ज्या व्यक्तीने लोकसेवकावर फौजदारी पात्र बलप्रयोग किंवा हमला केलेला आहे असा फौजदारी पात्र बलप्रयोग किंवा हमला करण्याचा उद्देश हा लोकसेवकाच्या कर्तव्याशी संबंधितच असला पाहिजे. येत्या लक्षामध्ये खाजगी कारणावरनं जर का काही केलं असेल तर तिथे 353 अन्वये गुन्हा दाखल करता येणार नाही. लक्षात घ्या, खाजगी जर का काही कारण असेल, वैयक्तिक जर का काही कारण असेल त्याच्यासाठी जर का त्या लोकसेवकावर हमला किंवा बलप्रयोग करण्यात आला तर अशा वेळेला 353 अन्वये आपल्याला गुन्हा दाखल करता येणार नाही. मग 353 अन्वये गुन्हा दाखल करण्यासाठी काय आवश्यक आहे की ज्या कुठल्याही व्यक्तीने त्या लोकसेवकावर असा फौजदारी पात्र बलप्रयोग किंवा हा जो हमला केलेला आहे तो कुठल्या कारणास्तव केलेला आहे तर तो जो काही लोकसेवक आहे आणि असा लोकसेवक म्हणून त्याला नेमून दिलेलं कर्तव्य पार पाडलं होतं, पार पाडत आहे किंवा पार पाडणार आहे या संबंधानेच त्याच्यावर फौजदारी पात्र बलप्रयोग किंवा हमला झाला तर 353 अन्वये गुन्हा दाखल करता येईल. क्लिअर? इज इट क्लिअर? मग कधी कधी बघा असं होतं की समजा एखाद्या व्यक्तीने एखादा अपराध केला आणि त्याला अटक केली, बरोबर?
आता अटक केली, कायदेशीर कारवाई जी काही करणं गरजेचं आहे ती कायदेशीर कारवाई करून रीतसर त्याला अटक केली आणि मग त्याच्या नातेवाईकांना म्हणा किंवा मित्रांना म्हणा या गोष्टीचा काय आला, त्यांना ते आपटलं नाही आणि म्हणून त्यांनी त्या लोकसेवकाला काय केलं, त्याच्यावर हमला केला किंवा त्याच्यावर बलप्रयोग केला. तर अशा वेळेला 353 अन्वये काय करता येईल, गुन्हा दाखल करता येईल. म्हणजे कर्तव्य पार पाडलं होतं. कधी कधी आपण पेपरमध्ये वाचतो किंवा न्यूज चॅनलवर बघतो की लोकसेवकांच्या चेहऱ्याला काळं फासलं किंवा त्यांची कॉलर पकडली, हे असले जे काही प्रकार आहे किंवा शाई शिंपडली, हे असे जे काही गुन्हा किंवा अशा ज्या काही घटना घडतात, अशा ज्या काही कृती घडतात, मग अशा वेळेला तुम्हाला 353 अन्वये काय करावं लागणार आहे, गुन्हा हा दाखल करावा लागणार आहे. कधी कधी धक्काबुक्की केली जाते, मग अशा वेळेला सुद्धा कलम 353 अन्वये काय करता येईल, तुम्हाला गुन्हा दाखल करता येईल. आले लक्षामध्ये बघा. म्हणजे आरोपी जो कोणी, कोणतीही व्यक्ती कलम 353 मध्ये नमूद केलेला अपराध करू शकते, पण विक्टिम किंवा पीडित मात्र कोण असणं आवश्यक आणि गरजेचं आहे, तर विक्टिम किंवा पीडित हा लोकसेवक असणं आवश्यक आणि गरजेचं आहे. मग ज्या आरोपीने लोकसेवकावर जो काही फौजदारी पात्र बलप्रयोग किंवा हमला केला तो कुठल्या कारणाने करणं झाला पाहिजे, तर त्या लोकसेवकाने लोकसेवक म्हणून त्याला जे काही नेमून दिलेलं कर्तव्य आहे ते कर्तव्य पार पाडलं होतं, पार पाडत आहे किंवा पार पाडणार आहे. तर कर्तव्याच्या अनुषंगाने त्याच्यावर हमला किंवा बलप्रयोग झाला पाहिजे. दुसरा एक गैरसमज असा आहे की ज्या वेळेला असा लोकसेवकावर फौजदारी पात्र बलप्रयोग किंवा हमला होईल तर तो त्याच्या ड्युटी आवर्स मध्येच किंवा तो ऑफिसमध्ये, तो कार्यालयामध्ये उपस्थित असताना किंवा कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्येच घडला पाहिजे. पण अशी काही आवश्यकता नाही. जसं की मी वारंवार सांगितलं की 353 मध्ये काय कव्हर केले आहे, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. आलंय का लक्षामध्ये? सो ज्या वेळेला ती घटना घडेल त्यावेळेला तो लोकसेवक आपल्या ऑफिसमध्ये, आपल्या कार्यालयामध्ये आपलं कामकाज करत असलं पाहिजे अशी कुठलीही आवश्यकता नाही. फक्त कशाची आवश्यकता आहे, जो काही हमला किंवा बलप्रयोग तिच्या विरुद्ध झालेला आहे तो हमला किंवा बलप्रयोग हा त्याच्या कर्तव्याच्या अनुषंगाने झालेला आहे आणि ज्या व्यक्तीवर असा बलप्रयोग किंवा हमला झालेला आहे ती व्यक्ती कोण आहे, लोकसेवक. या दोन कंडिशन किंवा दोन या अटी ज्या घटनेमध्ये पूर्ण होतील, फुलफिल होतील, तर त्यावेळेला तुम्ही 353 अन्वये गुन्हा दाखल करू शकता. समजलं? आले लक्षामध्ये? मग आता कलम 353 मध्ये काय करण्यात आली, सुधारणा करून यामध्ये जी काही शिक्षेची तरतूद होती त्या शिक्षेची तरतूद काय करण्यात आलेली आहे, वाढवण्यात आलेली आहे. मग आता 353 ला शिक्षा आहे 5 वर्षांपर्यंत असू शकेल एवढा कारावास किंवा द्रव्य दंड किंवा दोन्ही. आणि याची क्रियारीती आहे की हा अपराध हा कॉग्निझेबल आहे, नॉन बेलेबल आहे, नॉन कंपाऊंडेबल आहे आणि जसं मी आता सांगितलं की सुधारणा करण्यात आली 353 मध्ये. शिक्षेचा कालावधी जसा वाढवण्यात आला आहे, तर आधी हे खटले ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास यांच्या न्यायालयात चालत होते, परंतु सुधारणा करून आता हे खटले सेशन कोर्टामध्ये, सत्र न्यायालयामध्ये चालतील अशी सुधारणा करण्यात आलेली आहे. मग आता तुम्हाला लक्षात आलं कलम 353 की 353 मधला आरोपी कोण आहे, जो कोण आहे. विक्टिम कोण असणार आहे, लोकसेवक. आणि अशा लोकसेवकावर त्याने त्याचं कर्तव्य पार पाडलं होतं, पार पाडत आहे किंवा पार पाडणार आहे. या तीनही परिस्थितीमध्ये जर का फौजदारी पात्र बलप्रयोग किंवा हमला केला तर अशा वेळेला तुम्हाला कलम 353 अन्वये गुन्हा दाखल करणं आवश्यक आणि गरजेचं आहे. मग आता या कलमामध्ये 2 शब्द वारंवार आपण बघितले. कुठले? की त्या लोकसेवकावर काय केला, फौजदारी पात्र बलप्रयोग किंवा हमला केला. मग आता क्रिमिनल फोर्स, यूज ऑफ क्रिमिनल फोर्स किंवा असॉल्ट. फौजदारी पात्र बलप्रयोग, क्रिमिनल फोर्स आणि असॉल्ट म्हणजे हमला. आपण जेव्हा कलम 354 आणि 354 अ ते ड आणि कलम 509 या कलमातल्या तरतुदी बघितल्या तर त्यावेळेला आपण या ज्या काही संकल्पना आहे
फौजदारी पात्र, बलप्रयोग आणि हमला काय हे तेव्हा सविस्तरपणाने समजून घेतलं होतं. पण आता मी परत थोडक्यामध्ये तुम्हाला सांगते की असॉल्ट किंवा हमला याची व्याख्या दिलेली आहे कलम 351 मध्ये आणि फौजदारी पात्र, बलप्रयोग याची व्याख्या दिलेली आहे कलम 350 मध्ये. मग आता फौजदारी पात्र, बलप्रयोग म्हणजे काय की जो कोणी आरोपी आहे तर तो अन्य व्यक्तीच्या संमती वाचून आणि त्याच्या विरुद्ध एखादा अपराध करण्यासाठी जर का त्याच्यावर काय करणार आहे, बलप्रयोग करणार आहे, तर त्याला काय म्हटलं जाईल, फौजदारी पात्र, बलप्रयोग. आणि हमला किंवा असॉल्ट अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अंगावर धावून जाणे किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग करण्यापूर्वीची तयारी किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग प्रत्यक्षामध्ये करण्यापूर्वीची शारीरिक अवस्था याला काय म्हटलं जाईल, हमला असं म्हटलं जाईल. आले लक्षामध्ये की कलम 350 मध्ये फौजदारी पात्र बलप्रयोग आणि कलम 351 मध्ये हमला या दोन्ही तरतुदी स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. मग आता कलम 353 मध्ये जर का लोकसेवकाच्या विरुद्ध फौजदारी पात्र, बलप्रयोग किंवा हमला करण्यात आला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून त्याला थांबवण्यासाठी, त्याला धाकाने परावृत्त करण्यासाठी, तर आता 353च्या तरतुदी आपण बघितल्या. पण कधी कधी असं होतं की त्या लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून काय केला जातो, हरकत घेतली जाते किंवा अडथळा आणला जातो. मग असं जर का हरकत घेतली किंवा अडथळा आणला तर अशा वेळेला IPC कलम 186 186 सेक्शन 186 अन्वये तुम्हाला कारवाई करता येईल. आणि जर का असा लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्याकरता जो कोणी त्या लोकसेवकाच्या विरुद्ध काय करेल, लोकसेवकाला जर का काय केली, त्याने साधी दुखापत केली, तर अशा वेळेला म्हणजे लोकसेवकाला जी काही दुखापत झालेली आहे आणि ती दुखापत जर का साध्या स्वरूपाची असेल, म्हणजे तुम्ही वैद्यकीय अहवाल प्राप्त केल्यानंतर, ते मेडिकल सर्टिफिकेट प्राप्त केल्यानंतर जर का त्याच्यामध्ये असं नमूद केलं असेल की त्या लोकसेवकालाच काय झालेली आहे, साधी दुखापत झालेली आहे, तर अशा वेळेला तुम्हाला गुन्हा कलम 332 अन्वये दाखल करायचा आहे. तर साधी दुखापत कुठल्या कलमामध्ये डिफाईन केलेली आहे, अर्थातच IPC कलम 319 मध्ये. जर का साधी दुखापत झालेली असेल तर गुन्हा तुम्हाला 332 या कलमान्वये दाखल करायचा आहे. आणि जसं 353 मध्ये सुधारणा करून शिक्षेची कालावधी वाढवण्यात आलेला आहे आणि खटला हा सत्र न्यायालयाकडे समोर चालणारा करण्यात आलेला आहे, तर तशीच तरतूद कलम 332च्या बाबतीमध्ये सुद्धा करण्यात आलेली आहे की 332 ला सुद्धा शिक्षा ही 5 वर्षापर्यंत असू शकेल एवढा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही अशा स्वरूपाची करण्यात आलेली आहे. आणि 332 मधला अपराध सुद्धा हा कॉग्निझिबल म्हणजेच दखलपात्र आहे, नॉन बेलेबल म्हणजेच अजामीनपात्र आहे, नॉन कंपाऊंडेबल म्हणजे आपापसात मिटवता येणार नाहीये. आणि हा खटला 332 अन्वयेचा खटला सुद्धा सत्र न्यायालयामध्ये, सेशन्स कोर्टामध्ये चालणारा आहे. मग जर का असं त्या लोकसेवकाला जी काही दुखापत करण्यात आली, ती दुखापत जर का गंभीर स्वरूपाची असेल, आता गंभीर स्वरूपाच्या दुखापती कोणत्या याबद्दलची तरतूद केलेली आहे IPC कलम 320 मध्ये. जर का लोकसेवकाला गंभीर स्वरूपाची दुखापत झालेली असेल तर अशा वेळेला तुम्हाला गुन्हा हा कलम 333 अन्वये दाखल करावा लागेल. मग आता कलम 333 काय आहे की लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून थांबवण्यासाठी काय केलेली आहे, गंभीर स्वरूपाची दुखापत केलेली आहे. तर अशा वेळेला जर का त्या लोकसेवकाला गंभीर दुखापत झाली, डॉक्टरांनी जे काही सर्टिफिकेट दिलं, वैद्यकीय प्रमाणपत्र दिलं, त्या प्रमाणपत्रामध्ये झालेल्या दुखापतीचं स्वरूप हे गंभीर आहे असं नमूद केलेलं असेल, मग अशा वेळेला तुम्हाला गुन्हा 333 या कलमान्वये दाखल करणं आवश्यक आणि गरजेचं. आता 333 ला शिक्षा आहे मात्र 10 वर्षांपर्यंत असू शकेल एवढा कारावास आणि द्रव्यदंड. 333 खालचा गुन्हा सुद्धा कॉग्निझिबल म्हणजेच दखलपात्र आहे, नॉन बेलेबल म्हणजेच जामीनपात्र आहे, नॉन कंपाऊंड
अनफाउंडेबल म्हणजे आपापसात मिटवता येणार नाही आणि सत्र न्यायालयासमोर हा चालणारा आहे. तर आजच्या तासाला आपण काय काय बघितलं, तर आजच्या तासाला आपण प्रकरण 16 IPC पेपर क्रमांक 1 IPC यातलं प्रकरण 16 जे आहे मानवी शरीर आणि जीविताविरुद्धचे अपराध, त्यातलं आपण महत्त्वाचं कलम बघितलं की कलम 353. काय कलम 353 की लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी, त्याला थांबवण्यासाठी, त्याला जर का काय केला त्याच्या विरुद्ध फौजदारी पात्र बलप्रयोग किंवा हमला केला तर अशा वेळेला तुम्हाला 353 या कलमान्वये गुन्हा दाखल करणं आवश्यक आणि गरजेचं आहे. परत एकदा 353 मध्ये आपण काय काय बघितलं तर 353 मधला अपराध कोणीही करू शकतं, कोणतीही व्यक्ती जो कोणी हुएवर करू शकतं. विक्टीम मात्र कोण असणं गरजेचं आहे, लोकसेवक असणं गरजेचं आहे. मग आरोपीने लोकसेवकाच्या विरुद्ध जो काही फौजदारी पात्र बलप्रयोग किंवा हमला केलेला आहे तो कोणत्या कारणासाठी केला आहे, तर त्या व्यक्तीने लोकसेवक म्हणून त्याला नेमून दिलेले जे काही कर्तव्य आहे ते पार पाडलं होतं, पार पाडत आहे किंवा पार पाडणार आहे. तर अशा कर्तव्याच्या अनुषंगाने त्याच्या विरुद्ध फौजदारी पात्र बलप्रयोग किंवा हमला होणं गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपण तेव्हा बघितला की ज्या वेळेला फौजदारी पात्र बलप्रयोग किंवा हमला होईल त्या लोकसेवकाच्या विरुद्ध तर ते ड्युटी आवर्समध्ये झाला पाहिजे किंवा त्यावेळेला तो कार्यालयामध्ये उपस्थित असला पाहिजे अशी कुठलीही आवश्यकता नाही. फक्त 2 गोष्टी आवश्यक आहेत की विक्टीम किंवा पीडित हा लोकसेवक असला पाहिजे आणि त्याच्या विरुद्ध जो फौजदारी पात्र बलप्रयोग किंवा हमला झालेला आहे तो त्याच्या कर्तव्याच्या अनुषंगाने म्हणजे कर्तव्य पार पाडत आहे किंवा पार पाडणार आहे तर कर्तव्याच्या अनुषंगानेच झाला पाहिजे. आलंय लक्षात. मग आपण नेमकं फौजदारी पात्र बलप्रयोग आणि हमला म्हणजे काय हे सुद्धा बघितलं. फौजदारी पात्र बलप्रयोग कलम 350 मध्ये सांगितलेलं आहे आणि हमला सांगितलेला आहे कलम 351. त्यानंतर मग आपण कलम 186, कलम 332 आणि कलम 333 या तिन्ही कलमांची सुद्धा थोडक्यामध्ये माहिती घेतली. म्हणजे जेव्हा आता एखादी घटना अशी घडेल की लोकसेवकावर त्याला कर्तव्य पार पाडून दिलं नाहीये, त्याला अडथळा आणलाय, त्याला हरकत घेतली आहे, मग 186 अन्वये तुम्हाला गुन्हा दाखल करावा लागेल. त्यानंतर जर का त्याला कर्तव्य पार पाडू नये त्याने किंवा पार पाडलं होतं, पार पाडणार आहे या अनुषंगाने जर का त्याच्यावर फौजदारी पात्र बलप्रयोग किंवा हमला झाला तर तुम्हाला गुन्हा 353 अन्वये दाखल करायचा. त्यानंतर पुढची स्टेप आहे जर का असा प्रकरणामध्ये लोकसेवकाला साधी दुखापत झाली, अशा प्रकरणामध्ये म्हणजे काय की कर्तव्य पार पाडण्याच्या अनुषंगाने त्याला साधी दुखापत करण्यात आली, मग अशा वेळेला तुम्हाला 332 या कलमान्वये गुन्हा दाखल करायचा आहे. आणि जर का त्याला गंभीर दुखापत झाली तर तुम्हाला गुन्हा 333 अन्वये दाखल करायचा आहे. म्हणजे सगळ्यात कमी गंभीर 186, त्यानंतर 353, त्यानंतर 332 आणि त्यानंतर 333. मग आता तुमच्या पुढे जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये काय काय घडलेलं आहे याची व्यवस्थितपणाने माहिती घेऊन मग तुम्ही एक तर 186 अडथळा आणला असेल किंवा हरकत घेतली असेल, हमला किंवा बलप्रयोग केला असेल की जसे आपण उदाहरणं बघितली की काय केलं, काळं फासलं तोंडाला किंवा अंगावर शाई शिंपडली किंवा धक्काबुक्की केली किंवा कॉलर धरली, असे जर का प्रकार झालेले असतील, हे फॉर एक्झाम्पल सांगितले बरं का, उदाहरणार्थ अनेक वेगवेगळ्या पद्धतीने फौजदारी पात्र बलप्रयोग किंवा हमला होऊ शकतो. समजा चप्पल किंवा बूट किंवा अशी वस्तू सुद्धा कधी कधी मारून फेकतात. मग असं जरी झालं असेल तरी 353 अन्वये गुन्हा दाखल करणं काय ठरेल, योग्य ठरेल. म्हणजे मग आधी सगळ्यात कमी गंभीर 186, त्यानंतर 353, मग जर का साधी दुखापत झाली असेल तर 332 आणि गंभीर दुखापत झालेली असेल तर 333. आलंय लक्षामध्ये. तर ही 4ही कलम आणि त्याच्यासोबत तुम्ही कलम 350 की ज्याच्यामध्ये फौजदारी पात्र बलप्रयोग म्हणजे काय ते सांगितलेलं आहे आणि 351 हमला म्हणजे काय हे सांगितले. तर ही 4 आणि ही 2 अशी एकंदरीत तुम्ही 6 कलम एकदा काळजीपूर्वक वाचून काढा. माझं हे लेक्चर काळजीपूर्वक ऐका, कलम वाचून काढा
आणि जर का तुम्हाला काही शंका प्रश्न उपस्थित झाली, काही अडचण निर्माण झाली, तर त्याच्यासाठी जी काही विहित केलेली पद्धत आहे, जी काही प्रक्रिया सांगितली त्याचा वापर करून तुम्ही मला तुमच्या शंका, तुमचे प्रश्न, तुमची अडचण हे नक्कीच विचारू शकता. धन्यवाद.